स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम. बघता बघता आपल्या सेशनचं आजचं जे आहे ते डे 7. उद्या वेनसडे. उद्या आपण चक्रा मेडिटेशन आणि आपला जो औराचा टॉपिक राहिला आहे तो कम्प्लीट करणार आहे. थर्सडेला आपण दुसऱ्यांना रेकीच्या माध्यमातून हील कसं करायचं आणि आजार आणि रेकीद्वारे उपचार कसा करायचा हे आपण बघणार आहे. आणि जिबू सिम्बॉल्स आणि फ्रायडेला मनी मंत्र आणि तुमचे क्वेश्चन आन्सर्स या पद्धतीने आपलं प्रॅक्टिकल सेशन राहील. रेकीच्या पायऱ्या काय असतात, रेकीच्या आणि रेकी शिकल्याने कुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटी सुद्धा अवेलेबल आहेत, आपण नेमकं काय करू शकतो. म्हणजे नुसतं लोकांना आजाराने हील करणं नाही, तर रेकी हे उत्तम करिअर साठी पण ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण याच्यात हीलर आणि ट्रेनर या दोन गोष्टी म्हणून काम करू शकता. रेकीचं सेकंड थर्ड लेवल कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही मास्टर हिलर बनता आणि थर्ड लेवल कम्प्लीट झाल्यावर आणि मास्टर हिलर म्हणून तुम्ही हिलिंगचे कार्य करू शकता. त्यासोबतच त्यानंतर पुढे ग्रँड मास्टर फोर्थ अँड फिफ्थ लेवल करून तुम्ही माझ्यासारखं ट्रेनिंग देऊ शकता. आणि आज मला सांगायला असा आनंद होतो की आपले बरेच स्टुडंट, जसं ज्योती पवार मॅडम आहे, त्यांची तुम्ही ऍड बघता. आज 5 लाख पर्यंत त्यांचे अर्निंग आहे. माझ्याकडे जेव्हा त्या आल्या तर एक 25,000 पर मंथचं स्वप्न घेऊन आलेल्या होत्या. सुवर्णा मॅडमनी त्यांची 60,000चा परमनंट जॉब सोडून आज रेकीमध्ये आल्या. 3 to 4 लाख अर्निंग मध्ये आहेत. आणि 1 लाख अर्न करणारे माझे भरपूर ट्रेनर आहेत, जे नावं मी सांगितले तुम्हाला, म्हणजे ज्यांच्या रेग्युलर माझ्यासारख्या फेसबुकवर ऍड असतात. सुप्रिया मॅडम आहेत, सुप्रिया सोनवणे मॅडम, योगेश अहिरे सर आहेत. योगेश अहिरे सरांनी तर लास्ट 2 महिने आधी फर्स्ट टाइम क्लासेस चालू केले आणि त्यांना 118 लोकांचं ऑफलाईन सेशन भेटलं. यू कॅन काउंट 5,000 मल्टिप्लाइड बाय 118. ठीक आहे. तर या नाही, शारदा कर्वे मॅडम माझ्या स्टुडंट नाही आहे. ठीक आहे. जे आहेत त्यांचंच मी सांगते आहे. त्याच्यानंतर मोनिका बडणके मॅडम आहेत. असे भरपूर स्टुडंट आहेत जे ऍक्च्युअल फेसबुकवर ऍड लावतात. आणि रेकी हे उत्तम करिअर आज भारतामध्ये उपलब्ध आहे. आणि तुम्ही तुमच्या लाईफला सकारात्मकतेच्या नव्या दिशा देण्यासाठी हीलर आणि ट्रेनर या पद्धतीने तुम्ही कार्य करू शकता. आणि सगळ्यांनीच प्रोफेशनली विचार नाही केला तरी सगळ्यात महत्वाचा रेखेचा फायदा काय आहे, तुम्ही सेकंड थर्ड लेवल केल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनाला आणि आपल्या कुटुंबाला आनंदी जरूर ठेवू शकता. कारण आपल्यामध्ये जे इंटरनल सकारात्मक बदल होतात त्याच्यामुळे आपोआपच आपल्या घरातली परिस्थिती बदलते आणि घरातलं वातावरण बदलतं. कारण शेवटी काय आहे, कसंही जगलात तरी एक दिवस या आयुष्याला दी एंड आहे. पण हे जीवन जगत असताना त्याला अधिक आनंदी जगण्यासाठी रेकी हा सर्वोत्तम आधार आपल्या जीवनात बनू शकतो. कारण रेकीचे 5 तत्व जेव्हा आपल्या जीवनात येतात, तर या 5 तत्वांना जेव्हा आपण निरंतर यूज करतो तर त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये हळूहळू खूप चांगला येत राहतो. मला आज शक्तिपात मिस झाला असे बऱ्याच लोकांचे मेसेज आले की ते लोक उठू शकले नाही लवकर आणि म्हणून त्यांचा शक्तिपात मिस झाला. तर तुमचा हा शक्तिपात आपण फ्रायडेला घेणार आहोत. शुक्रवारी शार्प 5:30 वाजता तुम्हाला जॉईन करावं लागेल, तरच ते पॉसिबल होणार आहे. ठीक आहे. फ्रायडेला त्याच्यानंतर ही संधी तुम्हाला नेक्स्ट बॅच आपली जेव्हा चालू होईल आणि त्याचा जेव्हा शक्तिपात राहील तेव्हा तुम्हाला घ्यावं लागेल. सध्या आपण हा शक्तिपात फ्रायडेला घेणार आहोत, तसं ग्रुपवर माहिती दिली जाईल. ओके, सुरू करूया आजच्या सेशनला. आणि जे आजचं रेकॉर्डिंग बघून ज्यांचा फ्रायडेला शक्तिपात होतील त्यांना जे आहे ते प्रॅक्टिस करू शकतात. ठीक आहे. सो आज आपलं जे आपण शक्तिपात घेतला त्याचं ऍक्टिव्हेशन आधी आपण करून घेऊ. आणि त्याच्यानंतर सॉल्ट वॉटर ऍक्टिव्हिटी, तुमच्या शब्दांनी पाण्याची बदलणारी चव आणि अन्नाला कसं चार्ज करायचं आणि तुम्ही स्वतःच्या स्पर्शाने स्वतःच्या वेदनांना आज हील करू शकणार आहे, हे प्रॅक्टिकल आज आपण करणार आहोत. रेडी आहात सगळे? चलो, सो सुरू करते हैं. सर्वप्रथम सुरू करूया रेकीच्या प्रार्थनेपासून.
मी स्वतःची, प्रत्येकाने जेंडरनुसार प्रार्थना म्हणायची आहे. मी स्वतःची किंवा स्वतःचा आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. स्वतःचा आभार, ईश्वर गुरूंचा आभार, माता पिता व समस्त गुरुजनांचा आभार. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत अशी प्रार्थना म्हणायची आहे. आणि शॉर्टकटमध्ये याच प्रार्थनेला आपल्याला थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, आणि ज्याला तुम्ही हिलिंग कराल पुढे त्याचं आभार मानायचं आहे. समजा आता तुम्ही तुमच्या घरी कुणाला हिलिंग केलं, तर त्याच्याशी तुमचं जे काही नातं आहे त्याला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे, त्याचा आभार मानायचं आहे. ही झाली रेकीची प्रार्थना. आता आज जे आपण एनर्जी ग्रहण केल्या त्याला आपण आपल्या लाईफमध्ये आज अनुभव करणार आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत. डावा हात खाली, उजवा हात वर. हाताची पोझिशन कप शेप. रेकीची कुठलीही प्रॅक्टिस करताना हाताची पोझिशन कप शेप पाहिजे, ठीक आहे. आणि हळूवार 21 टाइम्स फिरवायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. जयश्री पाटील मॅडम, हात खाली वर असा पाहिजे, असा नाही, असा हात ठेवायचा आहे, ठीक आहे. असा असा हात. हा, आणि मग हळूवार 21 वेळा फिरवत म्हणायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 21 वेळा फिरवायचा हात. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. कुणाकुणाला हातामध्ये एनर्जी जाणवत आहे काहीतरी? दोन हातांच्या मध्ये एक एनर्जीचा फ्लो कुणाकुणाला जाणवला? ग्रेट. हळूवार फिरवायचं एकदम. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. एकदम हळूवार. 21 वेळा अंदाजे. मायादेवी मॅडम, प्रोसेस थांबवायची नाही, कंटिन्यू करायची आहे. हळूवार एकदम. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. स्लोली, एकदम हळू. रेकीचा प्रार्थना करायची आणि हाताचा कपशप ठेवून 21 टाइम फिरवायचा फक्त. टच करायचा नाही, या दोन्ही हातांना गॅप राहील. चार्ज म्हणजे चार्ज करणं, हील म्हणजे उपचार करणं, प्रोटेक्ट म्हणजे प्रोटेक्शन देणं. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. अंदाजे 21 टाइम्स झाल्यानंतर उजवा हात खाली, डावा हात वर. प्रोटेक्ट, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट. प्रोटेक्शन मागायचं आहे स्वतःसाठी.
Charge, heal, and protect my Pama chakra. Charge, heal, and protect my Pama chakra. Charge, heal, and protect my Pama chakra. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताचे मूठ बांधायचे, हात मांडीवर ठेवून द्यायचा आहे आणि इथे क्राऊन चक्राच्या वर चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. काय म्हणत आहे इथे? चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. 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 पूजा सोना मॅडम, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. 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 मग 7 चक्रांचं झाल्यानंतर आपल्या प्रत्येकाची जन्माची सुरुवात ही नाभीपासून झालेली आहे. ही मूठ अशीच बांधलेली राहील. उजव्या हाताने नाभीच्या समोर असा हात फिरवायचा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. नाभी समोर हात फिरवायचा आहे क्लॉकवाईज. नाभीला स्पर्श करायचा नाही. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 अंदाजे 21 वेळा करायचं आहे, मुदत बसायचं नाहीये. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 आता दोन्ही हात हृदय चक्रासमोर असे ठेवायचे आहेत आणि अफर्मेशन द्यायचं आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा.
चार्ज, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. दोन्ही हात रब करायचे आहेत. एक एनर्जी बॉल तयार करा. बघा आता तुमच्या हातामध्ये हात जवळ दूर करताना हाताचा हलका कप शेप ठेवा. एक मॅग्नेटिक फील्डची एनर्जी तुमच्या हातांमधनं प्रवाहित होईल. थंड, गरम किंवा काहीतरी खिचाव. ज्यांना जाणवलं त्यांनी एका हाताने थंब दाखवायचा आहे. यस. हीच ती रेखी ऊर्जा आहे जिचा वापर आपण आपल्या संपूर्ण स्वास्थ्यासाठी, शारीरिक मानसिक आरोग्यासाठी, जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यासाठी करू शकणार आहे. हा जो एनर्जी बॉल तुमच्या हातात तयार झालेला हा उपचारक ऊर्जांचा एनर्जी बॉल आहे. याला क्राऊन चक्रावर हात ठेवायचे आहेत. असे कधीच पॅक करायचं नाही. साईडने हात ठेवा, डोळे बंद करा. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती तुमच्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रातून प्रत्येक चक्र, शरीरातील प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गन पर्यंत ही उपचारित ऊर्जा पोहोचत आहे. प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गन पर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. संपूर्ण शरीरातील प्रत्येक ऑर्गन आणि सेलमध्ये हे दिव्य उपचारिक ऊर्जा पोहोचत आहे. आता दोन्ही हात रब करून शरीरावर जिथेही दुखणं असेल, पेन असेल, तिथे दोन्ही हाताचा हस्तस्पर्श हलका ठेवून तिथे हात ठेवायचा आहे. जिथेही तुम्हाला वेदना किंवा पेन असेल तिथे हात ठेवून द्या. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. थंड किंवा गरम ज्याही संवेदना तुम्हाला जाणवत आहे त्या सर्व संवेदनांचा अनुभव करायचा आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ होतोय. संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत. जिथे शरीरावर तुम्ही हात ठेवलेला आहे तिथे तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत. संपूर्ण स्वास्थ्य. देवबेरकी शक्तीचा आभार मानायचा. संवेदना संपल्या असतील तर स्वतःचा आभार
माता पिता व समस्त गुरुजनांचा आभार. आणि नाभीपासून तीनदा कनेक्शन डिस्कनेक्ट करायचंय. रेकीच्या याच अवस्थेमध्ये थांबायचं नाही आहे. आणि जे काही तुमच्या वेदना होत आहेत त्या किती टक्के कमी झाल्या, रेज युअर हँड सांगायचंय. थोडं पाणी पिऊन घ्या. कुणाकुणाचा कमी झाला काही त्रास, 70% कमी झालाय म्हणतायत प्रवीण शिंदे सर. आणखी हँड रेस करा म्हणजे मला दिसेल तुमचा व्हिडिओ ऑन करताना. सुनीता साटम मॅडम बोला. माईक ऑन करा. बघा तिथे माईक साठी मेसेज आला असेल. मॅडमला जमत नाहीये. पूजा सोना बोला. हात दुखत होते माझे. हम्म. पण ते एक साइडचा ऑलमोस्ट म्हणजे थांबला तो दुखायचा. फक्त एका साइडचा थोडा आहे. चला एका साईडचा, आणि एका साईडचा पण कमी करून देऊ का? थंड थंड वाटतं आता ते. एका साईडचा पण हात कमी करून देऊ का म्हटलं, दुखतोय तो. चला, कोणता उजवा हात दुखतोय ना आता? हो, उजवा. उजव्या हाताचा हात इंडेक्स फिंगर पकडा. ओके, आता इंडेक्स फिंगरला काय करायचंय, शोल्डर पासून दुखत आहे ना, इथे चेक करा. इंडेक्स फिंगरच्या इथे पेनफुल पॉइंट असेल. ओके. चेक करा, असं टच केला इंडेक्स फिंगरचा इथे या भागात, तर हम्म. तुम्हाला असा पेनफुल पॉइंट असेल इकडे. प्रेस करा ना थोडासा, तर प्रेस करा वरच्या साईडने, अपर इथे जॉईंटच्या तिथे. ओके. आहे का आईची आठवण येणारा पेन? हा, प्रेस करा ना तिथे, इकडे बाहेरच्या साईडने, थंबच्या साईडने चेक करा. सापडला? हम्म. प्रेस करा त्याला 20 टाइम, प्रेस करा. प्रेस करा, सोडा, प्रेस करा, सोडा 20 टाइम्स. कुठून आहात पूजा मॅडम तुम्ही? पुणे. पुणे. ओके, प्रेस करा 20 टाइम. थोडाच प्रेशराईज करा, हलकाच प्रेशराईज. तिथे जो पेन होतोय ना त्या पेनवर प्रेशर द्यायचा. ओके, आता हात फिरवा, तो चेक करा तुमचं दुखणं किती गेलं. काय झालं? लूज झालं. आ? लूज झालं आता. झालं का? पेन कमी झालात का? येस. चला, ग्रेट. सविता मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हा, ते आपण रेकीचं असं हे करत होतं ना, तेव्हा एक असं हातामध्ये काहीतरी तयार झाल्यासारखं वाटत होतं आणि असं खेचत होतं एकमेकाला असं. यस, तो असं एक एनर्जी कॉल आहे, उपचार. त्याच एनर्जीनी तुम्ही शारीरिक मानसिक व्याधींना दूर करणार. त्याच्यानंतर जरा पायाला हे दुखत होतं, तिथं हात लावल्यानंतर पूर्ण बरं वाटलं, छान वाटलं. अभिनंदन, तुम्ही आज रेकीच्या माध्यमातून सेल्फ हिलिंग केलं. ओके, डिस्कनेक्ट करताना नाभीपासून तीनदा कट कट कट, डिलीट 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 म्हणून घ्यायचं. ठीक आहे. चला, छान ओके, सांगितलं मॅडम. ग्रेट. थँक्यू मॅडम. ओके. सविता मॅडम बोला. मोटिवेशन सकाळी एकदा केलं तर चालेल ना? दिवसात ना दोनदा तुम्ही सेल्फ हिलिंग करू शकता. जेव्हाही तुम्हाला पेन असतो ना, तेव्हा तुम्ही दोनदा सेल्फ हिलिंग करू शकता स्वतःसाठी किंवा कुठल्याही पेशंटसाठी.
टच नाही, पण विसरायचं नाही, रेकीची लेवल 1ची जी एनर्जी असते ती 10% असते. हो हो. ठीक आहे. माझं लेवल 2 चालू आहे आता. हा हा. तर मी सकाळी एकदा करते हे ऍक्टिव्हेशन. बिलकुल करू शकता, पण तुम्ही लेवल 2 चालू आहे तर पुढचे सिम्बॉल वापरून करायला पाहिजे. हो हो. ठीक. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं होतं, मी माझ्या आईवरती केलं. तिला दुखणं म्हणजे सर्दी, खोकला, ताप, ती खोकल्यापासून खूप त्रस्त असायची. म्हणजे खोकला लिटरली तिला 2-2 महिने, दम्याचा तिला आहे त्रास. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे डिस्टन्स हेलिंग मी तिला 4 दिवस दिली. आई कुठे राहते? ती परेलला राहते, मुंबईमध्येच आहे. हा मी हा. बोरिवलीमध्ये राहते, ती परेलला राहते. तर डिस्टन्स हिलिंग तिला दिली. तर तिचे म्हणजे एका हिलिंग मध्ये तिला एवढा फरक पडला ना. तर ती म्हणजे लिटरली तिचं गायबच झालं. आता एक हार्डली 10% आहे तिला त्रास, पण तोही क्लिअर होईल. आणि त्याच्याने तिला म्हणजे ती जेवण पण करायची नाही ना. ती रोज बाहेरूनच पोळी भाजी मागवायची आणि खायची. पण आता ती जेवण पण करते, चिडचिड पण कमी झाली आहे. आणि खूपच म्हणजे प्रगती झाली आहे तिच्यामध्ये. छान आहे. तिच्यामध्ये जी निगेटिव्हिटी कसं होती ना झालं, ती पण तुम्ही निघून जेव्हा गेलेली आहे. मागच्या बॅच मधनं जेव्हा लेवल 1 मधनं लेवल 2 ला आलात आणि 8 दिवसामध्ये आपल्या आईवर डिस्टन्सने उपचार करू शकलात, तर कसं वाटलं तुमचा म्हणजे? खूप मला खूप इच्छा होती. आईची मला सेवा करायला मिळत नव्हती, कारण मी लांब राहते. मला मुलामुळे जायला मिळायचं नाही. पण हे जे आहे ना, रेकी माध्यम, त्याच्यातून मला इतकं म्हणजे हे झालं ना, मी माझ्या आईची, बहिणीची सेवा करू शकते, वडिलांची करू शकते. आणि आत्ताच म्हणजे 2 महिने झाले माझं शिफ्टिंग झालंय घराचं. तर आणि आता गणपतीची तयारी पण चालू आहे, म्हणजे साफसफाई हे ते सगळं चालूच आहे, कलर काम सगळं चालूच आहे. तर मला त्याच्याने इतका त्रास झाला परवा. तर हे डिस्टन्स हिलिंगने मला इतकं फरक पडलं ना, माझं दुखणंच गायब झालं. पूर्णपणे गायब झालं, 1% पण नाहीये. मी पुन्हा आता जोशाने काम करायला लागली आहे. म्हणजे माकड हाड, कंबर दुखून एवढे गोळे येत होते, पूर्ण गायब झालेलं आहे. ग्रेट. तुम्हाला खूप खूप थँक्यू मॅडम. थँक्यू एकदम तुमची. देवासारखे भेटलात तुम्ही मला, स्वामींसारखे. छान. थँक्यू. 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 नाहीतर ते डोलोची गोळी खाणं आणि म्हणजे ह्या पेनकिलरच गोळ्या खाल्ल्या जायच्या डेली बेसवर. हे तुमच्यामुळे सगळं पॉसिबल झालेलं आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तुमचे प्रयत्न आहेत सर. थँक्यू. एक लास्ट आपण घेऊ आणि मग पुढे जाऊ. नंदा काळे मॅडम, माईक ऑन करा. माईक ऑन करा मॅडम. खाली मेसेज आला असेल बघा. हा बोला. नमस्कार मॅडम, आवाज येतोय ना? येतोय, बोला. हा हा. मॅडम नमस्कार. मला फारसा काही त्रास नाही, मला थोडंसं घरगुती खूप प्रॉब्लेम होता. जस्ट मी तुमचं फक्त बघून राहिलेली आहे आणि मला खूप खूप म्हणजे 50% मला फरक पडलेला आहे. माझ्या घरातलं जे वातावरण होतं त्याच्यामध्ये मला खूपचा फायदा झालेला आहे. नुसतं बघूनच करत आहे आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी सगळं करून राहिलेली आहे. सकाळ संध्याकाळ जे हिलिंग आहे ते करते आहे. तर मला भरपूर फायदा झालेला आहे, भरपूर म्हणजे भरपूर झालेला आहे. छान. ग्रेट. सगळ्यात महत्वाचं आपण स्वतः आनंदी राहायला शिकतो आणि आपण हा आनंदी राहायला शिकलो की आपल्या आजूबाजूचे व्हायब्रेशन तसेच पॉझिटिव्ह होऊन जातात. हा, मी जॉब करून सुद्धा मला मी म्हणजे ऐकून राहिलेले तुमचं, मी कधीच मिस नाही करत आहे. मी 8-10 दिवसापासून कंटिन्यू करते आहे. खरंच पॉझिटिव्ह तर आहे मी आहेच, पण तुमच्यामुळे अजून जास्त मला फरक पडलेला आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. चला, सो थँक्यू. आज आपण बघणार आहोत आता की आता आपण बघितलं की सेल्फ हिलिंग. तर याच पद्धतीने तुम्हाला जेव्हाही स्वतःला त्रास होईल आणि त्याच्यावर हिलिंग करायचं असेल, तर तुम्हाला करायचं काय? थँक्स टू रेकी किंवा जी मी रेकीची प्रार्थना सांगितलेली आहे ती प्रार्थना म्हणायची आहे. दोन्ही हात रब करायचे, एक एनर्जीचा बॉल तयार करायचा आणि तिथे हात ठेवून द्यायचा. रेकी पोचण्यासाठी काय? हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत रेकी पोचवणं, हे आपल्या रेकीला तेवढा वेळ द्यायचा आहे.
याच्यासाठी काही मिनिटं द्यायचं असं नाहीये. हा, पण बऱ्याच लोकांना संवेदना जाणवत नाही, तर ऍटलिस्ट त्यांनी 5 ते 10 मिनिटं हिलिंग करावं लागतं. आता ही ऊर्जा किती वेळ चालू शकते, तर याचं एक उदाहरण आहे. माझा युट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ बघायला लागेल, बघायला मिळेल कॅन्सर पेशंटचा. त्यांच्या बहिणीने जेव्हा त्यांना सायकिक सर्जरी करणं चालू केलं, तर तेव्हा त्यांच्या ऊर्जा 47-47 मिनिटं वाहत होत्या. तर हा वेळ आजाराची तीव्रता किंवा पेशंटची नीड याच्यानुसार ठरत असते की किती वेळ हिलिंग द्यायचं आहे. त्याला ठराविकपणे काही वेळ नाही आहे. बरोबर आहे. आणि या पद्धतीने तुम्ही ते हिलिंग करू शकता. ठीक आहे, या पद्धतीने त्या हिलिंग उपचारांना तुम्ही सामोरे जाऊ शकता. ओके. एकच मिनिट. आता आपण बघणार आहे वॉटर चार्जिंग, पाण्याची आणि त्याच्यानंतर सॉल्ट ऍक्टिव्हिटी. काय वाटतं, पाण्याची चव बदलेल? तुम्ही शब्दांनी पाण्याची चव बदलवू शकाल का आज? मी सांगितलं पाणी सगळे व्हायब्रेशन तुमचे सगळे शब्द ऐकतं, मग आज पाण्याला आपण तीर्थाची चव दिली तर येईल का? चला, सगळ्यांनी ग्लासमध्ये पाणी घेऊन घ्यायचंय आणि एका वाटीमध्ये थोडं मीठ घेऊन या. आपण सॉल्ट ऍक्टिव्हिटी पण करणार आहे. 2 मिनिटं देते, पाणी आणि मीठ रेडी करा. यू विल एन्जॉय दिस ऍक्टिव्हिटी. आजपासून आपण पाण्याला जर ऐकू शकलो तर मग प्रत्येक व्यक्ती 70% पाण्याने बनलेला आहे. मग प्रत्येकाचा अल्लाच आपण आपलं म्हणणं ऐकू शकू की नाही? ठीक आहे. थोडं एका छोट्या बाउलमध्ये एवढंस मीठ आणा. अर्चना विजय दवंगळ, कुठे आहे तुम्ही? मॅडम इकडनं दिसणार नाही मला, तुम्ही असं हँड करा इलेक्ट्रॉनिकली, मग मी तुम्हाला बोलण्याची संधी देऊ शकते. 2 मिनिटं वेळ आहे आपल्याकडे, बाकीचे येतात रेडी होऊन तोपर्यंत. अर्चना ढवंगळा मॅडम, इकडे स्क्रीनवर मला हँड दिसला तरच मी हे करू शकते, तुम्हाला बोलण्याची परवानगी देऊ शकते. तिकडे नाही हो मॅडम, मला एकच मिनिट. अर्चना हा मॅडम, मी तुमचा माईक ऑन करायची परवानगी एक दिलेली आहे, ऑन करा. हॅलो अर्चना, मॅम, नमस्ते. नमस्ते, बोला. मॅम, मी आज सकाळी म्हणजे आली होती आपलं शक्तिपाठसाठी, पण माझ्या मुलीला ब्रेन ट्युमर झालेला आहे ओके. आणि तिला आहे ना किमोसाठी मुंबईला घेऊन गेले. तेव्हा मी स्वयंपाक करायला लागून गेले, मग तिला टिफिन द्यायचा होता. माझा शक्तिपाठ झाला नाही, पण मला म्हणजे शिकून तिच्यासाठी करायचे. ओके मॅडम, ह्या ज्या मी तुमचं जे शक्तिपात आहे शुक्रवारी करून देणार आहे पहाटे, ज्यांचा मिस झालेला आहे आपण तो कम्प्लीट करू. ठीक आहे. आणि चालेल, पण म्हणजे मी तिला म्हणजे पूर्ण करून टाकीन ना बरं, म्हणजे आपण मी करीन, म्हणजे पूर्ण तयारी हे करीन. प्रयत्न नक्की करू मॅडम आपण, कारण आपल्याकडे आज रिझल्ट आहेत की या परिस्थितीमधनं बरेचसे लोक रिकवर झालेले आहेत, तर आपण प्रयत्न प्रयत्न नक्की करू. ठीक आहे. हो हो, चालेल ओके. चालेल. हो. चला, पाणी प्यायचं नाही आहे सध्या, थांबा जरा. आरती मॅडम, एक सिप पाणी प्या फक्त, आणि त्या पाण्याची चव ऑब्झर्व करा. पाण्याची एक सिप पाणी घेऊन. ठीक आहे. आणि आता त्या पाण्याला आता आपण चार्ज करणार आहे. ठीक आहे, प्रार्थना करायची आहे सगळ्यांनी पाण्याला. आता पाणी, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस वॉटर. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, आणि या पाण्याची आभारी आहे, असं म्हणायचं आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, आणि मी या पाण्याची आभारी आहे, असं पाण्याला म्हणायचं आहे. आणि पाणी असं हातात घेऊन त्याला 21 टाइम, हे पाणी या पाण्याला मंदिराची तीर्थाची चव म्हणा किंवा नारळाच्या पाण्याची चव म्हणा. ठीक आहे. गोड चव प्राप्त झालेली आहे असं अफर्मेशन द्यायचंय 2 ते 3 मिनिटं. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे, या पद्धतीने. ठीक आहे. थँक्स टू मी, थँक्स टू वेंकी, थँक्स टू दिस वॉटर. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे.
या पाण्याला मंदिरात एक तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरात एक तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील 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 तीर्थाची चव आलेली आहे. हे ईश्वरायचा हे ईश्वरायचा हे ईश्वरायचा हे ईश्वरायचा. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि आता ते पाणी पिऊन बघा. पुन्हा कोणाच्या पाण्यात बदल झाला सांगा. नंदिता नाईक मॅडम अनम्यूट करा. काय फरक झाला सांगा. एक मिनिट माईक ऑन करा. बोला. मला हा मी साखर पाणी असं म्हणत होती, ते पाणी अक्षरशः मला गोड लागतंय. नाही गोड झालं का पाणी? थँक्यू. हो रिअल तुम्हाला देऊ का, रिअली गोड झाले. आपण चिमूट साखर टाकून ते हे करतो ना, मीठ साखर पाणीचं, त्यासारखं माझं पाणी लागतंय. मी काय लास्ट टाइम जेव्हा केलं होतं त्यावेळेला नव्हतं झालं माझं, पण काय ह्या वेळेला झालंय. थँक्यू. तुमच्या शब्दांनी पाण्याची चव बदलली. हो लास्ट टाइम जेव्हा केलं होतं ना त्यावेळेला नव्हतं झालं, पण ह्या वेळेला झालंय. छान. थँक्यू. मीटिंग आहे. पूनम मॅडम. हा हॅलो मॅम. ला हा मंदिराच्या तीर्थाची खरंच चव आली पाण्याला, जाणवलं. म्हणजे ते आधी पिलं होतं ते वेगळं होतं, पण नंतर असं वाटत होतं मी महादेवाच्या पिंडीवरचं जे पाणी पिते ना, तशीच चव लागली मला. छान. काय वाटतं तुमच्या शब्दांनी पाण्याची चव बदलू शकलात तुम्ही? खूप भारी वाटते मॅडम. म्हणजे हे होऊ शकतं यावर थोडा विश्वास करणं कठीण होतं, पण जे अनुभवलं त्यातून विश्वास बसला की हे होऊ शकतं. आणि विचार करा की तुमच्या शब्दांनी जर पाण्याची चव बदलू शकता, तर याच व्हायब्रेशननी तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांचे सगळे स्वभाव प्रेम विश्वास आणि आदराने परिपूर्ण करू शकणार की नाही? नक्कीच मॅम. शक्य आहे, कारण प्रत्येक व्यक्ती देखील 70% पाण्याने बनलेला आहे. हो नाही खरंच आहे, म्हणजे फरक आहे, खूप जास्त फरक आहे. थँक्यू थँक्यू. अजून कोणी पाण्याची चव बदललेली बघितली का? एनिवन? शिल्पा बोला म्हणून. हॅलो मॅडम, थँक्यू मॅडम. सगळ्यात पहिले मी ना शाळेच्या पाण्याची चव सांगितली होती. तसं वाटतंय ते पाणी म्हणजे गोड नाहीये, पण त्याच टाईप लागते ते पाणी. त्याची चव बदलली. थँक्यू मॅडम. कसं वाटतंय? पाणी ऐकायला लागलं तुमचं, मग व्यक्ती का नाही ऐकेल? हो. छान. भरपूर मेसेज देखील आलेले आहेत की चव बदललेली आहे. आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल कडे वळूया. तर या पाण्याला आता आपल्याला काय सांगायचं रोज, कारण अन्न आणि पाणी ही आपल्या जीवनाची महत्वाची ऊर्जा आहे. तर आपल्याला अन्न आणि पाण्याला काय सांगायचं आहे की आपल्या घरी जे तुम्ही पाणी स्टोअर करून ठेवता, त्या स्टोअर केलेल्या पाण्याला तुम्हाला काय अफर्मेशन द्यायचं आहे? हे पाणी मला माझ्या जीवनात आणि हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. विचार करा की या रोज तुम्ही पाण्याला अफर्मेशन द्याल आणि ते पाणी पिणारा जर बाहेरून कोणी पाहुणा आला, तो सुद्धा म्हणेल तुमच्या घरातल्या पाण्याला ना वेगळीच ऊर्जा आहे. बरोबर की नाही? याच पद्धतीने आपली संस्कृती म्हणते अन्न हे पूर्ण ब्रह्म. तर जेव्हा आता जे बंधू माझे क्लास अटेंड करतात त्यांनी
जर किचन मध्ये पाऊल ठेवत नसेल तर आजपासनं सकाळ संध्याकाळ 2 वेळा किचन मध्ये पाऊल ठेवायला सुरुवात करा. आणि ज्या माझ्या मैत्रिणी क्लास करत आहेत त्या तर त्यांचा किचनशी तर संपर्क येतच असेल, त्याच्यात काही नाही. ओके. तर काय करायचं, सगळं अन्न शिजल्यानंतर बिफोर सर्विंग, वाढवण्याच्या आधी काय करायचं आहे, त्या सगळं जे अन्न शिजलेलं आहे वाढण्याच्या आधी तिथे आपल्याला त्या सगळ्या अन्नाच्या तिथे दुरून हात ठेवायचा, म्हणजे सगळे गंज ठेवलेले आहेत, सगळे भांडी वाढायचे ठेवलेले आहे आणि अफर्मेशन द्यायचं, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस फूड. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, या अन्नाची आभारी आहे आणि अन्न ग्रहण करणाऱ्या सर्वांची आभारी आहे. आणि अफर्मेशन करेल, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. विचार करा, आपण जर अन्नाचे आणि पाण्याचे असे व्हायब्रेशन तयार केले तर मग आपल्या घरामध्ये आजपर्यंत आपण काय कल्पना करतो, हा ऐकतच नाही, ती ऐकतच नाही, बरोबर आहे. आमचं नशीबच असं, या अफर्मेशनच्या ऐवजी काय अफर्मेशन राहील की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला परम सुख. मग व्हायब्रेशन कसे चालले, परम सुखाचे, समाधानाचे, आरोग्याचे, ऐश्वर्याचे, दीर्घायुष्याचे. आणि प्रत्येकासाठी आपण ही कामना करतोय, कळत नकळत आपल्या घरातल्या ऊर्जा देखील बदलते. घरातले व्यक्ती बदलले की त्यांचा औरा बदललेला, आणि औरा बदलला तर ऊर्जा पण बदलेल. चला आता सॉल्ट ऍक्टिव्हिटी घेऊ. आता कुठली ऍक्टिव्हिटी घेऊ, मिठाचा खारटपणा देखील तुमच्या म्हणण्याने कमी होणार आहे. ओके. तर मिठाची चिमूटभर नॉर्मल चव जिभेवर ठेवायची आहे आणि ती चव एक्सपिरियन्स केल्यावर चूळ भरून टाका. त्या मिठाची चव एक्सपिरियन्स केल्यावर चूळ भरून टाका. नॉर्मल खारटपणा ऑब्झर्व केल्यावर चूळ भरायची आहे. ठीक आहे. म्हणजे ती चव जिभेवर नसावी. ओके. आणि आता त्या वाटीला हातात पकडा, जे ज्या बाउलमध्ये तुम्ही मीठ घेतलेलं आहे त्याला हातात पकडा. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी अँड थँक्स टू दिस सॉल्ट. या मिठाची आभारी आहे, मिठाचा आभारी असं म्हणायचं आहे. आणि म्हणा, त्या मिठाला सांगा आता तुझा खारटपणा पूर्ण कमी झालेला आहे आणि तुझी चव एकदम फिकी झालेली आहे, असं 3-4 मिनिटं म्हणायचं. काय म्हणायचंय, तुझा खारटपणा एकदम कमी झालेला आहे आणि तू एकदम फिका, तुझी टेस्ट एकदम फिकी झालेली आहे. बोला, त्या मिठाला सांगा. हात ठेवा, हात ठेवा त्या मिठावर, रेकीची ऊर्जा तेव्हा समजेल. तुझा खारटपणा एकदम कमी झालेला आहे, तू एकदम फिका झालेला आहे. तुझा खारटपणा एकदम कमी झालेला आहे, तू एकदम फिका झालेला आहे. तुझा खारटपणा एकदम कमी झालेला आहे, तू एकदम फिका झालेला आहे. तुझा खारटपणा एकदम कमी झालेला आहे, तू एकदम फिक्का झालेला आहे. तुझा खारटपणा एकदम कमी झालेला आहे, तू एकदम फिका झालेला आहे. तुझा खारटपणा एकदम कमी झालेला आहे, तू एकदम फिका झालेला आहे. तुझा खारटपणा एकदम कमी झालेला आहे, तू एकदम फिका झालेला आहे. तुझा खारटपणा एकदम कमी झालेला आहे, तू एकदम फिका झालेला आहे. तुझा खारटपणा एकदम कमी झालेला आहे, तू एकदम फिका झालेला आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. आणि आता पिंच ऑफ सॉल्ट टेस्ट करा आणि सांगा त्या मिठाचा खारटपणा किती कमी झाला, चेक करा.
ज्यांना मिठाचा खारटपणा कमी झाला त्यांनी मला सांगायचं काय कमी झाला. अर्चना गोरेवाड अंबुला काय झालं? हो हो कमी झालं. पहिल्यांदा घेतलं ना काय झालं? पहिल्या वेळेला खाल्ला तेव्हा खारट लागत होता. खूपच खारट लागत होता. आता काय नाही एवढं वाटत नाही खारटपणा काही नाही. चला, कमी झाला ना खारट? नॉर्मल कमी झालं. नॉर्मल खाल्ली मी. ग्रेट. सविता मॅडम बोला काय झालं? नमस्कार मॅडम. हा बोला. सुरुवातीला मीठ खाल्लं ना तेव्हा असं आत पड जिभेपर्यंत आपल्याला तो खारटपणा जाणवला, हा हा आतमध्ये पर्यंत. आणि आता ज्यावेळेस घेतलं ना तेव्हा त्याचा पूर्ण फिका पडलेला होता, म्हणजे जास्त जाणवत नव्हता, कमी झालेलं होतं पूर्ण. चला ग्रेट. मग आता विचार करा, सविता मॅडम अनम्यूट करा. जर तुम्ही मिठाचा खारटपणा कमी करू शकता तर तुम्ही लोकांच्या स्वभावातला कडूपणा कमी नाही करू शकणार का? अनम्यूट करा. येस मॅडम. सोपं आहे की नाही आता लोकांचा कडूपणा रागीटपणा कमी करणं? हो, सहज शक्य होऊ शकेल, Yes. शकणारच. तर याच्या 100% ऊर्जा जेव्हा तुमच्या लाईफमध्ये येतील ना तर तेव्हा इथून पुढच्या 1.5 महिन्यामध्ये तुमचं पूर्ण घरचं वातावरण हवा बदललेलं असतं. अजून कोणी ज्यांचा मिठाचा खारटपणा कमी झाला? शब्दांनी, तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी झालेले किती लोक आहेत? ऍटलीस्ट हँडल्स करून सांगा. नाही चला ओके, नंदा मॅडमचा झालाय, पूजा मॅडमचा झालाय, आशा मॅडमचा झालेला आहे, सविता मॅमचा झालेला आहे, शिल्पा मॅमचा झालेला आहे, विजया मॅडमचा झालाय. चलो ग्रेट. बऱ्याच लोकांचा मिठाचा खारटपणा कमी झाला. तर आपल्याला इथे कुठलंही मॅजिक करायचं नाहीये. हे 2 प्रॅक्टिकल आपण का केले? तर तुम्हाला तुमच्या शक्तींची जाणीव व्हावी की या रेकीच्या लेव्हल 1ला फक्त तुम्ही अटुनमेंट आज सकाळी ग्रहण केल्यानंतर तुमच्या ऊर्जांमध्ये एवढा फरक पडलेला आहे की तुमच्या शब्दांनी तुम्ही मिठाचा खारटपणा कमी करू शकताय किंवा पाण्याचा चव बदलू शकताय. मग आपल्या मुलांना आजपासून जर आपण अफर्मेशन दिले रेकी सोबत की माझा मुलगा खूप हुशार आहे, माझा मुलगा नियमित आणि वेळेवर अभ्यास करते, तो काय पाहिजे आजपासून आपले अफर्मेशन जीवनाप्रती कसे असायला पाहिजे, काय नाही आहे यावर फोकस करायचा नाहीये. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ऍक्च्युअल काय हवं आहे हे सांगा ना ब्रह्मांडाला. आपण नेमकं काय सांगतो सांगा बरं. आरती मॅडम अनम्यूट करा. कळत न कळत आपण काय सांगतो? ऍक्च्युली मॅडम, मी म्हणजे माझी मुलगी आता 12वीला आहे. जेव्हा ती 10वीत होती तर तेव्हा मी सेम पाण्याचं अफर्मेशन देत होती, कारण मी रेकी तुम्हाला बोलली की 13-14 मध्ये मी रेकीचा हा. क्लास केला होता. सो तेव्हा 1 वर्ष मी फक्त प्रॅक्टिस केली आणि नंतर मग ते सगळं बंदच झालं आणि सगळं विसरले. पण मला ते पाण्याचं एक एनर्जीचं माहित होतं. सो माझ्या दोन्ही मुलांना, माझा एक मुलगा आता इंजिनिअरिंगला आहे आणि एक मुलगी 12वीला आहे, तर दोघांना पण जेव्हा एक्झाम असते ना तेव्हा मी पाण्या थ्रू त्यांना ही एनर्जी देते की माझा मुलगा अभ्यास करतोय किंवा जेवण चांगलं करतोय किंवा पोट भरून जेवतोय, किंवा व्यवस्थित झोपतोय. तर त्यांच्यामध्ये मला इफेक्ट जाणवत होता. म्हणजे आपण नॉर्मली काय करतो, त्याच्या मागे कटकट करतो की अभ्यास कर रे, हे कर ग, तू अभ्यासच करत नाही, तू सारखी मोबाईलच बघत असते किंवा तू सारखं खेळतच असते. मग हे न बोलता जर आपण पाण्या थ्रू त्यांना एकदम सायलेंट अफर्मेशन दिल्या तर त्यांच्यावर खूप चांगला इफेक्ट होतो. याचा मला अनुभव आहे मॅडम खूप चांगला, आणि मी खूप जणांना सजेस्ट पण केलंय की तुम्ही असं अफर्मेशन द्या. येस ग्रेट. थँक्यू आरती मॅडम. तर बघा, वेलकम मॅम. प्रत्येक गोष्ट काय, एव्हरीथिंग इज युअर माइंड. आणि त्या मन चिंतित ते वैरीनं चिंतित. तर आपल्याला रेकीच्या माध्यमातून आपण जे पाहिजे आपल्याला जीवनामध्ये ते अफर्मेशन देऊ शकतो. आणि त्याच्यात रेकी ऊर्जा, जसं आता ही 10% ऊर्जा आहे जी तुम्ही अनुभवली, सेकंड लेवलमध्ये 40%, मास्टर लेवलमध्ये 100% ऊर्जांनी जेव्हा तुम्ही एखादं हिलिंग करता त्याचे रिझल्ट अगदी मी गॅरंटी घेते. म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना म्हणते की मी तुम्हाला सेल्फी चॅलेंज देते की एक तुम्ही तुमची सेल्फी काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची 90 दिवसानंतरची सेल्फी चेक करा, तर प्रत्येक व्यक्तीचं जीवन आनंदाने परिपूर्ण झालेलं असतं.
तर त्या आनंदासाठी म्हणजे मुलांसाठी खूप सुंदर आहे. आजच्या याच्यात मुलं मोबाईलच्या याच्यात, कारण मी पॅरेंटिंगचे पण सेशन घेत असते. ओके. आपली सेकंड लेवल सुरू होणार आहे पुढच्या सोमवारी म्हणजे 25 तारखेला. गुरुवारपासून त्याचे ऍडमिशन चालू होणार आहे. आपलं 4 कोर्सेसची फी, रेकी लेवल 2, रेकी लेवल 3 म्हणजे मास्टर लेवल क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग, या 4 कोर्सेसची फी 5,000 राहणार आहे. आणि ही शेवटची बॅच राहणार आहे 5,000 फीची. कारण 4 कोर्सेस, कारण मला इथे जीएसटी आणि इन्कम टॅक्स याला ऍडजस्ट होत नाहीये. त्याच्यामुळे मी यावेळेस डिक्लेअर केलं नव्हतं, पण नाईलाजाने मला नेक्स्ट बॅच मध्ये ही फी वाढवावी लागणार आहे. ओके. तर ज्यांना ऍडमिशन घ्यायचे सेकंड थर्ड लेवलला, तर मंडे पासून बॅच चालू होईल, गुरुवारपासून आपली ऍडमिशन प्रोसेस चालू होईल. सिलेबस काय वगैरे ते सगळं आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. ओके. आणि माझ्या क्लासेसची विशेषता एक आहे की लाईफ टाईम ऍक्सेस असतो माझ्या. ठीक आहे. ईश्वराने जोपर्यंत मला हे कार्य करण्याची शक्ती दिलेली आहे तोपर्यंत माझा लाईफ टाईम ऍक्सेस आहे. प्रत्येक गोष्टी कितीही बॅचेस तुम्ही रेकॉर्डिंग आणि लाईव्ह सेशन अटेंड करू शकता. त्याचं कारण काय आहे लाईफ टाईम ऍक्सेस? मी जेव्हा क्लास केला आमच्या ऑनलाईन सेशन नव्हते, ऑफलाईन होते. माझे पहिले गुरु ते भोपाळ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल सर, ते आमच्या शहरात आले होते. 2 दिवसाचं सेशन झालं. मग कधी त्या काही प्रश्न पडले प्रॅक्टिसच्या, तर त्या नोट्स शिवाय कुठलाही सपोर्ट नव्हता. ना सरांचा नंबर भेटला, ना सरांची त्याच्यानंतर 16 वर्षात कधी बोलणं झालं. नंतर माझ्या ज्या ग्रँड मास्टर आहेत, ज्यांच्याकडनं माझं ग्रँड मास्टर झालं, संगीता मॅडम नागपूरच्या, तर त्या ऑफलाईनच सेशन घेतात. आणि 2.5 तासात माझं ग्रँड मास्टरचं सेशन संपलं. त्यावेळेस कुठलंही रेकॉर्डिंग मिळत नाही. 4 पानाच्या 4 ते 5 पानाच्या मला ग्रँड मास्टरच्या नोट्स मिळाल्या होत्या. पण आपल्याला गुरुची गरज केव्हा पडते? जेव्हा आपण प्रॅक्टिस चालू करतो आणि एखादी गोष्टीत अडतो, एखादी समस्या असते, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने गुरुची गरज पडते. म्हणून मी हे समजते, पहिली बॅच शिकता शिकता जाते. माझी फ्री बॅच असेल तरी लाईफ टाईम ऍक्सेस आहे, पेड बॅच असेल तरी लाईफ टाईम ऍक्सेस आहे, कुठलाही 1 रुपया एक्स्ट्रा घेतला जात नाही. तर मग त्या लाईफ टाईम ऍक्सेस मध्ये तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल, एखाद्याची सायकिक सर्जरी कराल, एखाद्या पेशंटला तुम्ही मुलांच्या अभ्यासासाठी ग्रीड लावाल फिजिकल थेरपीचं, तर तेव्हा तुम्हाला अडचण पडते की मॅडम आता काय करायचं, तेव्हा मी आणि माझी टीम सपोर्टसाठी तुम्हाला अवेलेबल असते. त्यासोबतच रेकॉर्डिंग पूर्ण अवेलेबल असतं. परत दुसऱ्या बॅचला तो टॉपिक शिकवला तो तुम्ही रिपीट करू शकता आणि प्रश्न उत्तर विचारण्याची संधी तुम्हाला दिली जाते. तर त्याच्यामुळे माझं एकच इच्छा आहे की प्रत्येक घरामध्ये जर एक उत्तम हिलर तयार झाला ना, तर औषधांचा खर्च बऱ्यापैकी आपण कमी करू शकतो. कारण डॉक्टरांना देखील माहिती आहे की औषधाचे साईड इफेक्ट किती आहे. एक ड्रग जर कंटिन्यू घेतल्या गेलं तर बाकीच्या इंटरनल ऑर्गनला डॅमेज होत असतो. ओके. सविता मॅडम, तुम्ही मेडिकल प्रॅक्टिशनर आहात की पीएचडी आहात? डॉक्टर सविता मॅडम. हॅलो. हा बोला मॅडम. हा, आवाज येत आहे? येतोय मॅडम. येतोय ना? हा, मी प्रॅक्टिशनर आहे मॅडम. आधी माझं मॅटर्निटी होम होतं, आता 5 वर्षापासून माझी ओपीडी आहे. मी ओके. आता तो वेळ तर कमी केला. मी बरोबर बोलली ना मॅडम की हो हो, निरंतर जर एखादा बिलकुल ड्रग एखादा व्यक्ती घेत असेल तर त्याचं बिलकुल बिलकुल बिलकुल. तुम्ही तर म्हणते की औषधांमध्ये आहेच नाही हिलिंग कॅपॅसिटी, पण लोकांच्या मध्ये म्हणजे आम्ही मेडिकल 35 वर्ष जवळपास प्रॅक्टिस केली, पण मी म्हणू शकते आम्ही घरी वापरत नाही गोळ्या. कारण नाहीच आहे त्याच्यामध्ये काही दुरुस्त होण्यासारखं, तर नाहीच आहे. आज एक गोळी तर उद्या दुसरी गोळी लागणेच आहे, वाढत राहते त्याचं, असं आहे ते. थँक्यू. त्याच्यामुळे म्हणून मला या रेखीमध्ये होता इंटरेस्ट, म्हणून मी सेकंड पण हे करणार आहे. टायमिंग किती असतं मॅम तुमचं? मॅडम आता ही बॅच आपला नियम असा असतो की आता समजा ही 4:30 ते 5:30 आहे, तर सेकंड आणि थर्ड लेवल हा, संपेपर्यंत सेम टायमिंग असतं आपलं. मग नेक्स्ट जी आपली अच्छा. लेवल चालू होणार आहे ती 3 ते 4, तर ती संपेपर्यंत चालू राहील. सध्या जी आपली करंट सेकंड बॅच चालू आहे ती 5:30 ते 7:30, 4:30. 5:30 ते 7:30 5:30 ते 7:30. सध्या जी चालू आहे ती. अच्छा 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 अच्छा, ठीक आहे. 2 ते 3 वगैरे नसते ना? नाही नाही, आपले ते बाकी दुसरे सेशन असतात 2 ते 3 मध्ये. अच्छा, बाकी सेशन. हा, ओके. ते ठीक आहे, करेन जॉईन. येस, थँक्यू. मला नाही जमलं तर माझ्याच सुनेला करायला लावेल, म्हणजे कोणीही ओके. केलं तरी चालतं. ओके. आपल्या भारतातील एक प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ सर आहे, मी त्यांना फॉलो करते. आणि तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, मला वाटतं त्यांचं अजय कुमार नाव आहे. आणि त्यांनी डिक्लेअर, त्यांचे बरेचसे व्हिडिओ आहेत
ते प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ असून सांगतात की कुठलाही आजार तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल मधनं रिव्हर्स करू शकता. मेडिसिनचा साईड इफेक्ट आज नाही झाला तर उद्या होणारच आहे. आज आणि म्हणून तुम्ही जेव्हा तुम्ही लाईफस्टाईलवर वर्क चालू कराल तर मी एकच सांगते ऍज अ नॅचरोपॅथी डॉक्टर तुम्हाला की जर आपल्या शरीरामध्ये कुठला आजार आहे तर त्याच्यासाठी आपण कधीतरी कारण दिलेलं आहे, त्या कारणांवर वर्क करा तर आजार आपोआप दूर करू शकाल. ओके. लाईफस्टाईल मॅनेजमेंटचा माझा एक क्लास आता या 23ला शेड्यूल मध्ये आहे. 8 ते 10 त्याचं टायमिंग राहणार आहे, 2 तासाचं सेशन आहे. त्याची माहिती तुम्हाला ग्रुपवर मिळेल. ओके. चलो पुढे जाऊया. 5:30 झालेच आहे आता. आपल्याला नेक्स्ट टॉपिक आपण काय झालं. ओके. सो आजच्या सेशन बद्दल एनी क्वेश्चन्स, कारण आता वेळ संपायला चालली आहे, नवीन सुरू करता येणार नाही, बाकीचं आपण उद्या घेणार. एनी क्वेश्चन, एनी डाऊट आजच्या बद्दल? आरती मॅडम बोला. मॅडम मला मी सेकंड लेवल केलेली आहे, तर मी पुन्हा करू का? कारण मला तुमच्याकडून करायची इच्छा आहे. करू शकता मॅडम. आपलं सेकंड थर्ड मिळून या बॅच मध्ये फक्त सांगते, कारण माझा नाईलाज आहे. पुढच्या गेल्या 2 वर्षापासून मी 5000 मध्ये ही बॅच 4 कोर्सेस देते. पण झालं काय, आता इन्कम टॅक्स आणि जीएसटी त्याच्या इन्क्लुडिंग विथ 5000 मला अफोर्ड होत नाही, कारण लाईफ टाईम ऍक्सेस देते मी ऍप आणि सगळं मेंटेन्स. नेक्स्ट ही लास्ट बॅच आहे माझी. नेक्स्ट बॅच पासून माझी ही फीज वाढणार आहे. तर तुम्ही आणि किती दिवसाचा कोर्स मॅडम? 25 दिवसांचं सेशन आहे मॅडम, सेकंड लेवल आणि थर्ड लेवल मिळून. किती दिवस? 25 डेज. 25 डेज. ओके. कारण मला कोर्स संपवण्यात आनंद नाहीये. माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आलं पाहिजे आणि त्यांच्या जीवनामध्ये या कोर्सचा बेनिफिट झाला पाहिजे. कारण कोर्स धडाधड शिकवायचा आणि संपवून टाकायचा त्याच्यात अर्थ नाहीये. जर जोपर्यंत माझ्या शब्दांचा तुमच्या जीवनावर परिणाम होत नसेल ना, तर माझ्या शिकवण्याला अर्थ नाहीये. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही आलात आणि खूप एक नवीन दिशा मिळाली आयुष्याला. थँक्यू मॅडम. संजय सर बोला. मॅडम माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की तुम्ही जे आता चार्जिंग आहे आपला 7 चक्रांचं हिलिंग आपण कसं करतो? कारण हे जे हिलिंग जे तुम्ही नाही, 7 चक्रांचे हिलिंग मी उद्या तुमचं हिलिंग करून देणार आहे. उद्या जे मी मेडिटेशन घेणार आहे ना, त्याच्यात तुमची शारीरिक वेदना माझ्याकडनं सगळ्यांसाठी उद्याचं एक हिलिंग राहील. शारीरिक आणि मानसिक वेदना कशा कमी करायच्या, मग ते तुम्ही रेकीला कॉल करून ते मेडिटेशन कंटिन्यू करू शकता. त्यासोबतच चक्रांसाठी मी बीज मंत्राचं एक मेडिटेशन ऑडिओ आणि माझं नोटचं पीडीएफ पण तुम्हाला देणार आहे, जे तुम्ही त्याची प्रॅक्टिस तुम्ही पुढे त्या पद्धतीने करू शकणार आहे. पण दुसरं आहे हे तुम्ही जे आता जे चार्जिंगचं आम्हाला शिकवलं त्याचा साधारण नाही ऐका ना, याचा साधारण पिरियड किती वेळ राहू शकतो? समजा आपण स्वतःला प्रोटेक्ट केलं आणि समोरच्या माणसाला काय चार्ज करायचं असलं तर ते परत आपल्याला हे करावं लागतं का? हो. आणि फी कधी भरायची? गुरुवारपासून आपली ऍडमिशन प्रोसेस चालू राहील आणि त्याच्यात मग सगळे डिटेल्स दिले जातील. ठीक आहे. ओके. थँक्यू मॅडम. ठीक आहे. आणि इकडे खाली मला एक मेसेज दिला बघा, आपली फी एकदाच भरायची असते. तर ज्यांचा एक मेसेज आहे की मी आधी फी भरली होती, सरोज गोसावी, तुम्ही मला फोन करा, आपण त्याच्यावर बोलू. तुम्हाला कुठली फी एक्स्ट्रा भरावी लागणार नाही, फक्त तुम्हाला तुमचा स्क्रीनशॉट एकदा शेअर करावा लागेल. ठीक आहे. चला ओके. थँक्यू व्हेरी मच. परत भेटू याच ऊर्जांसोबत उद्याच्या सेशन मध्ये. सो थँक्यू व्हेरी मच. बाकी सगळ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते आपण ज्यांना काही एनर्जी जाणवली नाही, का जाणवली नाही, ती जाणवण्यासाठी काय करायचं याच्याबद्दल आपण उद्याच्या सेशन मध्ये प्रॅक्टिस करू. कारण शार्प 5:30 माझं दुसरं सेशन लगेच सुरू होत असतं. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.